एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे यात किती तारखेला दौरा आहे आणि कसा असेल? 24 तारखेला हा दौरा आहे. मी माझ्या भाषणातनं 2-4 महत्त्वाच्या गोष्टी इथे क्लिअर केल्या. मी जरी संपर्क मंत्री असलो तरी इथले निर्णय माननीय दीपकभाई असतील, निलेशजी असतील, आमचे उपनेते संजय आंग्रे असतील, दत्ता सामंत असतील, हे सगळी इथली मंडळी आहेत, त्यांनी बसूनच घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे संघटनात्मक निर्णय जे इथं ठरतील त्याचीच अंमलबजावणी राज्यस्तरावरनं केली जाईल. साहेब, साताऱ्यामध्ये आपल्या स्वतंत्रसाठी ज्या नोटा उधळल्या गेल्या त्या खोट्या नोटा होत्या आणि जरी त्या खोट्या असल्या तरी त्यावर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचं जे चित्र होतं आणि त्यामुळे अनेकांच्या त्यांचा अवमान झाला असं म्हणून संतप्त प्रतिक्रिया येतात. काय सांगाल? एक मी सांगू का, आपण स्टोरी बनवतो. आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी बार येतो, तुम्हाला माहिती आहे का? दिवाळीमध्ये तो फुटल्यानंतर काय होतं, तोच प्रकार तिथं झालेला होता. कुणीही पैशाची आणि आपण पैसे उधळले, खोट्या नोटा उधळल्या, एखादं तरी शूटिंग जरी मला दाखवलं ना तर मी राजकीय निवृत्ती घेतो. फटाके जे वाजवले गेले त्या फटाक्यामध्ये जे लहान मुलांचे खोटे पैसे आपण खेळतो ते त्याच्यामध्ये घातलेले होते आणि त्याच्यामध्ये ते फोटो होतो आणि ते फटाके फुटल्यानंतर ते अस्तव्यस्त झाले. ताबडतोब काही लोकांनी, मला असं वाटतं की जगताप नामा एक कोणतरी आहेत, त्यांनी सांगितलं की माझ्यावर खोट्या नोट्या उधळल्या. आता फटाक्यातनं फुटल्या असं म्हटलं असं तर ठीक आहे, पण उधळल्या म्हटल्यानंतर ब्रेकिंगच झाली ना. तसं सिंधुदुर्गवासियांनी, मी सिंधुदुर्ग असल्यामुळं असे काही शब्दप्रयोग करू नये अशी माझी विनंती आहे. कुठेही उधळल्या गेल्या नाहीत. फटाक्यामध्ये त्याला काय म्हणतात आपण, फटाके गुंडाळलेल्या होत्या, त्या फुटल्यानंतर बाहेर आल्या. आपण उद्योगमंत्री राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतलात. राज ठाकरेंनी असं एक पत्र काढलं की आता जी बँकेमध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे कंपल्सरी, त्याचं थांबवण्यात आलं आहे आंदोलन. राज ठाकरे साहेबांना सकाळी जे मी भेटलो त्याची पूर्ण कल्पना आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना होती. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांच्या भूमिका आहे त्या समजून घेण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो. त्यांची सगळी भूमिका मी समजून घेतलेली आहे. मराठी भाषेचा मंत्री म्हणून ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. साहेब, याच्या अगेन्स्टच आता उबाटा असं फरमान काढलं त्यांनी की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला मराठी शिकवू असं त्यांनी आता फरमान काढले. ते आता जे अमराठी त्यांना मराठी शिकवणार आहे. आनंदाची गोष्ट आहे ना. उबाठानं जर पुढाकार घेतला तर आनंदाची गोष्ट आहे, पण सक्सेस किती होते बघूया ना. शेवटी बॅनर लावून फक्त पब्लिसिटी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवावं ना. साहेब, मत्स्यजोगमध्ये योगेश कदम हे भेटायला गेले, त्यांच्या कुटुंबीय आले होते त्यावेळी त्यांचा मोबाईल गहाळ झाला आहे, काय सांगा? आता त्यांचा मोबाईल गहाळ झाला तर पोलीस शोधतील. आता परवा देखील विधानसभेमध्ये अनेक पत्रकारांनी मला विचारलं तुमचा मोबाईल हरवला काय. कोणतरी माझ्याबरोबर येत होतं विधानसभेमध्ये, त्यांनी मला चेष्टेने विचारलं तुमच्या हातात मोबाईल दिसत नाही. मी त्यांना चेष्टेने म्हटलं की मोबाईल हरवला, उदय सामंत यांचा मोबाईल हरवला. तसा हरवला आहे की मी आधी योगेशजींना विचारतो आणि खरोखरच हरवला असतील तर ते राज्य गृहमंत्री आहेत, त्याचा तपास करून मिळवतील. उद्योगमंत्री आहात तुम्ही आणि सिंधुदुर्गासाठी काय देणार आता? आताच दीपकबाईंशी चर्चा झाली. पुढच्या आठवड्यामध्ये आढाळीच्या संदर्भामध्ये आम्ही एक सविस्तर बैठक घेतो आहे. आढाळीचं एक्सपान्शन करण्याच्या संदर्भामध्ये देखील काही दीपकबाईंनी सूचना केलेल्या आहेत, त्याचं देखील आम्ही पालन करू. पण आढाळीच्या MIDCमध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रकल्प आणून नक्की दाखवू. साहेब, आता चिपी विमानतळ जे आहे ते आपल्या खात्याअंतर्गत येतं. चिपी विमानतळ त्याच्यामध्ये विमानसेवा आता अनियमित आहे, ती सुरळीत होईल का आणि ते व्यवस्थित राहील का असं? चिपी विमानतळ MIDCच्या अखत्यारीमध्ये येतं असं तुमचं जे म्हणणं आहे ते प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, ते IRBकडे आहे. परंतु IRB आणि स्लॉट मिळणं ह्याच्यामध्ये IRBचा त्याच्यामध्ये काही दोष नाही. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देखील राणेसाहेबांनी स्वतः दीपकबाईंनी लक्ष घातलं आहे आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर काही दिवसामध्ये तुम्हाला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्याचा विचार होणार. त्या भावना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवल्या जातील. साहेब, पुढील ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळाच्या निवडणूक लढाव्यात असे काही आपले कार्यकर्ते सांगतात, असं कुठं चर्चा झाली नाही. या संदर्भात जर पक्षप्रवेश घेताना काही अडचणी निर्माण होतात असंही काही कार्यकर्ते नाही. तुम्ही सगळ्यांची भाषणं ऐकली असेल. त्यांनी सांगितलं की उबाठामधनं जे येणारे आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाला वेळ झालेला होता, त्याचा पक्षप्रवेश आम्ही सुरू केला. आणि माझ्या भाषणामध्ये देखील, दीपकबाईंच्या भाषणामध्ये देखील, निलेशजींच्या भाषणामध्ये देखील आणि आमच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या भाषणामध्ये देखील हेच होतं की स्वतःची संघटना वाढवायची आहे आणि स्वतःची संघटना वाढवत असताना महायुतीतल्या सगळ्या लोकांना समन्वय साधून वाढवायची आहे. साहेब, चिपी विमानतळ हे सुरक्षित नसल्यामुळे तिथे आता कुठलीच विमानं येत नाहीत. त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक आहेत यांनी चक्क 8 दिवसात टाळं मारणार असं घोषणा केली. कसं बघता? नाही, ही घोषणा 2 महिन्यापूर्वी होती. हो, पुन्हा केली, रिपीट केली. 15 दिवसात रिपिटेशन. कारण 2 महिन्यापूर्वी 8 दिवसात लावतो असं बोलले होते. आता किती दिवसात सांगितलं? 15 दिवसात. माहिती घेतो ना. आता पूर्वी 2 महिन्यापूर्वी सांगून 8 दिवसात त्यांनी का लावलं नाही.
आता परत 2 महिन्यानंतर का लावतो म्हणतात जरा माहिती घेतो. टाळं ठोकणार म्हणतो हां गपचूप टाळं ठोकणार. 2 महिन्यापूर्वी म्हणाले तेव्हा 8 दिवसात करतो म्हणून. थँक्यू.